नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शाश्वत शेती, सिंचन आणि पर्यावरण समृद्धीसाठी जलसंधारणाशिवाय पर्याय नाही, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आज देशभरात व्यापक मोहीम. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशीही साहित्य रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी. मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या भारतीय गटात सुधा सिंह आणि नितेंद्र सिंह रावत तर आंतरराष्ट्रीय गटात जेनेमो आणि किपकेटर यांची बाजी. अर्ध मॅरेथॉनवर मराठी मुलींचा ठसा. आणि मेलबर्न एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 3 गडी राखून विजय. भारतानं मालिकाही गमावली. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यात शाश्वत शेती, सिंचन आणि पर्यावरण समृद्धीसाठी जलसंधारणाशिवाय पर्याय नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या म्हाळुंगे इथं आयोजित जलचेतना परिषदेत ते आज बोलत होते. जलतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या जाणाऱ्या जलपरिक्रमेमुळे कोकणातल्या जलनियोजनात नवा अध्याय सुरू झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कोकणात लघुसिंचनाला प्राधान्य देणं गरजेचं असून कोकणच्या समग्र विकासासाठी शासन विविध योजना आखणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. जलयुक्त शिवार अभियान ही एक प्रभावी लोकचळवळ झाली असून यातला लोकसहभाग उल्लेखनीय आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हे अभियान अधिक व्यापक करण्याची आवश्यकता असून कोकणातल्या नद्यांचं पुनरुज्जीवन आणि छोट्या छोट्या बंधाऱ्यांची निर्मिती करणं लाभदायी ठरेल, असं राजेंद्र सिंह यावेळी म्हणाले. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी भागातील उपलब्ध साधनसामग्रीचा विचार करून आदिवासी भागातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आयोजित राज्यस्तरीय आदिवासी क्रीडा स्पर्धेचा समारोप आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी भागात 5,000 कोटी रुपये खर्च करून रस्ते तयार करण्याचा आणि ते राष्ट्रीय महामार्गाला जोडण्याचा प्रयत्न असल्याचं गडकरी म्हणाले. पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज रामल्ला इथं पॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री रियाद अल मलिकी यांच्याशी चर्चा केली. आरोग्य, शिक्षण आणि विविध क्षेत्रांमध्ये पॅलेस्टाईनला भारताकडून मिळणारं सहाय्य बहुमूल्य असल्याचं मलिकी यांनी सांगितलं. तसंच स्वराज यांच्याशी झालेल्या चर्चेवर समाधान व्यक्त केलं. या दौऱ्यात सुषमा स्वराज यांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महम्मद अब्बास यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. पॅलेस्टाईनचा दौरा आटोपून ते इस्रायलसाठी रवाना होणार असून भारत आणि इस्रायल या दोन्ही राष्ट्रांमधलं सहकार्य आणि भविष्यातल्या वाटचालीबद्दल बोलणी करणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापनेसंदर्भात श्रीनगर इथं पीडीपीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मेहबूबा मुफ्ती यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या बैठकीत सरकार स्थापनेसंदर्भात कुठलाही निर्णय होऊ शकला नाही. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार पक्षानं मेहबूबा मुफ्ती यांना दिले आहेत. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृत्यूनंतर राज्यातल्या राजकीय स्थितीचा अंदाज घेण्यासाठी मेहबूबा मुफ्ती यांनी प्रथमच पक्षाचे वरिष्ठ नेते आणि आधीच्या सरकारमधील माजी मंत्र्यांची बैठक बोलावली होती. सईद यांच्या निधनानंतर आघाडी सरकार पुढे चालवण्यासंदर्भात पीडीपी आणि भाजपा तात्काळ निर्णय घेऊ न शकल्यामुळे राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आज राज्यासह देशभरात या वर्षातलं पहिलं अभियान झालं. 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या बालकांना तात्पुरत्या उभारलेल्या पोलिओ केंद्रांवर पोलिओची लस देण्यात आली. धुळे जिल्ह्यात आनंदखेडा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसंच 1203 केंद्रांवर लसीकरण करण्यात आलं. या लसीपासून एकही बालक वंचित राहू नये याकरता येत्या आठवड्यात घरोघरी जाऊनही बालकांना पोलिओचा डोस दिला जाणार आहे. राज्यातल्या महिला बचत गटांच्या विविध वस्तूंना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचं आज मुंबईत राज्यपाल चे विद्यासागर राव आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. बचत गटांनी आपली उत्पादनं ऑनलाईन विकावीत आणि रोजगार निर्माता म्हणून भूमिका बजावावी, असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी महिला बचत गट विक्रेत्यांना केलं. तसंच पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्टार्टअप इंडिया मोहिमेत सहभागी होऊन देशाचा विकास करावा, असंही ते म्हणाले. बचत गटांच्या उत्पादनांच्या ऑनलाईन विक्रीसाठी राज्य शासनातर्फे स्वतंत्र वेब पोर्टल सुरू करण्यात आलं असून ऑनलाईन विक्रीवर जास्त भर देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
राज्यातले लघुउद्योजक, हस्तकला कारागीर आणि कलाकारांना व्यासपीठ मिळावं या उद्देशानं राज्य सरकारनं राजधानी दिल्लीत आयोजित केलेल्या महाराष्ट्र माझा या महाजत्रेचं आज शानदार उद्घाटन झालं. छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी दिल्ली हाटचा परिसर यावेळी दणाणून गेला होता. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारी ही महाजत्रा 31 जानेवारीपर्यंत सुरू असून यात हस्तकला कारागीर, लघुउद्योजक आणि कलाकारांनी 120 स्टॉल्स उभारले आहेत. याशिवाय या महाजत्रेत पर्यटकांसाठी वारली चित्रकला, रांगोळी, आदिवासी मुखवटे तयार करणं, मातीचे किल्ले तयार करणं तसंच महाराष्ट्राची ओळख असलेली नऊवारी साडी नेसणं आदी विषयांवर कार्यशाळा होणार आहेत. सामाजिक घडामोडीतला राज्याचा सहभाग दर्शवणाऱ्या दुर्मिळ कागदपत्र आणि प्रकाशनंही प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची प्रकट मुलाखत झाली. माजी आमदार उल्हासदादा पवार, प्राध्यापक जनार्दन वाघमारे आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक फ. शिंदे यांनी यावेळी शरद पवार यांची मुलाखत घेतली. त्यानंतर ज्येष्ठ कवी गुलजार यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी घेतली. यावेळी गुलजार यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या हिंदीत भाषांतरित केलेल्या कविता वाचून दाखवल्या. ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडिलकर आणि संतोषकुमार भूमकर यांनी ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित लेखकांशी संवाद साधला. संमेलनात आज संध्याकाळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची प्रकट मुलाखत झाली. मराठी भाषाचा अभिमान आणि ती टिकवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्याविषयीचा जो एक प्रकारचा आपला आत्मविश्वास आहे ना, जो महत्त्वाचा आहे. आणि ते काल जो मुख्यमंत्र्यांनी मुद्दा मांडला की मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हायला पाहिजे, हे मी 16 वर्षापूर्वी माझ्या ह्याच्यात म्हटलं. मोदी साहेब जेव्हा स्टार्टअप इंडिया म्हणाले, तर ते स्टार्टअप इंडिया केवळ बिल गेट्स होण्यासाठी नाही, स्वतः श्रीमंत होण्यासाठी नाही, पण या स्टार्टअप इंडियाने असं गरिबांसाठी ते तंत्रज्ञान विकसित करावं असं मला वाटतं. विकसित देशांच्या पंक्तीत विराजमान होण्यासाठी भारताला गरज आहे ती माहिती तंत्रज्ञानासह सर्वच क्षेत्रात अव्वल स्थानी राहण्याची. स्टार्टअप इंडिया अभियान हे त्या दृष्टीनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल. युवा वर्गातली कल्पनाशक्ती आणि कार्यशक्ती यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप अभियानाची सुरुवात केली. स्टार्टअप अभियानासाठी 10,000 कोटी रुपयांचा प्राथमिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवविचारांच्या प्रोत्साहनासाठी अटल आविष्कार योजना तसंच 5 लाख शाळांमधल्या 10 लाख विद्यार्थ्यांसाठी नवविचार कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. स्टार्टअपना पहिली 3 वर्ष आयकरात सवलत, स्वप्रमाणनाची सुविधा, पेटंट प्रक्रियेचं सुलभीकरण इत्यादी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधानांनी केल्या. स्टार्टअप उद्योजकांनीही यावेळी आपले अनुभव सांगितले. देशात नवउद्योजकांची पिढी घडवण्यात स्टार्टअप इंडिया अभियान निश्चितच मैलाचा दगड ठरेल. स्टार्टअप इंडिया अभियानाविषयी अधिक माहिती देण्यासाठी आणि नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्टार्टअप सल्लागार गौरी गोखले आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार गौरीताई. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. बदलत्या जागतिक पातळीवर आता एकूण बघता हे स्टार्टअप इंडिया जे अभियान आहे ते कशा पद्धतीने उपयुक्त ठरेल असं वाटतं? आता भारताची जर सर्वांगीण प्रगती आपल्याला बघायची असेल आणि वाढ याच्या पुढे आपली, आता आपण सर्व्हिसेस सेक्टरमध्ये आहोत, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आहोत, त्याच्या दृष्टीने मेक इन इंडिया हे जे अभियान सुरू झालेलं आहे, तर कुठल्याही देशात आपण जेव्हा उन्नती बघतो तेव्हा इनोव्हेशन हे किंवा संशोधन हे फार महत्त्वाचं ठरतं त्याच्यामध्ये. आणि स्टार्टअप इंडिया हे त्या दृष्टीने घेतलेलं पाऊल आहे. स्टार्टअपची जी आपण डेफिनेशन बघतो त्याच्यामध्ये पण इनोव्हेशन, संशोधन हा फार महत्त्वाचा मुद्दा त्यांनी धरलेला आहे. आणि त्या दृष्टीने जे जर सगळ्या थराला जर इनोव्हेशन झालं, संशोधन घडत आलं, तर आपल्या देशाची प्रगती होण्यासाठी ते फार महत्त्वाचं ठरणार आहे. हे आता आपल्याला त्याच्या 1-2-4 वर्षात आपल्याला लक्षात येईल. एकूणच म्हणजे रुळलेल्या वाटेवरून जाण्यापेक्षा नवीन काहीतरी करणं या अभियानांतर्गत अभिप्रेत आहे. पण एकूण भारताची मानसिकता नोकरी करण्याची असल्यामुळे आज नवउद्योजक तयार होण्याच्या दृष्टीने भारत तयार आहे असं वाटतं का?
खरं सांगायचं झालं तर गेली 2-4 वर्ष आम्ही अनुभव बघितला तर खरोखरी कॉलेजमधनं अजून ग्रॅज्युएटही झालेली नाही आहेत अशी मुलं आमच्याकडे आता सल्ला मागण्यासाठी येत आहेत. तर नोकर वर्ग त्या रस्त्याने न जाता आता मी स्वतःच काहीतरी करू शकतो हे कुठेतरी आता नवीन पिढीमध्ये आम्ही बघतोय. आणि आता तुम्ही जर नवीन जे ई-कॉमर्स स्टार्टअप्स बघितले तर त्याच्यामधले 35 वर्षाच्या खाली जे सगळे आहेत तर नक्कीच त्याच्या दृष्टीने आपण आता घडतंय शहरांमध्ये, आता हे गावागावांमध्ये कसं घडेल हे आपल्याला बघायचंय. म्हणजे हे थोड्याफार प्रमाणात दिसायला लागलेलं आहे आणि त्याला योजनेचं सहाय्य मिळू शकेल असं वाटतं. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नवउद्योजक जे आपण म्हणतो त्यांनी कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? आता काय झालंय की आपण आता इन्व्हेस्टमेंट किंवा आपण नेहमीच्या ज्यावर बातम्या बघितलं तर त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी सेक्टर किंवा IT ह्याला फार प्राधान्य दिलं जातंय बातम्यांमध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये. पण जर भारताच्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही आता बघितलं तर शेती ह्याच्यामध्ये सुद्धा कितीतरी त्याच्यामध्ये संशोधन करण्यासारखं आहे. तर मला वाटतं की आता पूर्ण जनतेने फक्त एक हे सक्सेस स्टोरी म्हणून मी तसं करणार तसा विचार न करता कुठल्याही क्षेत्रामध्ये कोकणात तुम्ही प्रवास केलात तर तुम्हाला कितीतरी गोष्टी येतील की अरे आपण अजून असं करू शकतो. तर तुम्ही त्या दृष्टीने जर विचार केला, कम्प्लीट ओपन माइंडनी विचार केला तर बऱ्याच क्षेत्रामध्ये ते घटना म्हणजे ही घडण्यासारखं आहे जे आपण आता ई-कॉमर्स किंवा काही ह्याच्यामध्ये बघतोय. ते म्हणजे फक्त सेवा क्षेत्र याच्यामध्ये नसून काहीतरी नवीन उत्पादन करणंही त्याच्यामध्ये. म्हणजे मला तर वाटतं शेतीमध्ये तर आपण फारच पुढे जाऊ शकतो जर आपण संशोधन त्या दृष्टीने विचार केला तर. मग या अभियानामध्ये या सगळ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने किंवा सहाय्य करण्याच्या दृष्टीने ठळक तरतुदी कोणत्या आहेत? आता मी 3 त्याच्यावर आहेत गोष्टी. एक म्हणजे सहजपणे धंदा करणे. तर आता कुठलीही आपण गोष्ट करायची म्हटलं की मी कंपनी कशी चालू करू किंवा मला भांडवल कसं मिळेल तर ह्याच्यामध्ये जितकं तुम्हाला सहजतेने करता येईल ते एक आणलेलं गेलंय. म्हणजे पटकन कंपनी चालू करता येईल किंवा पटकन बंदही करता येईल. कारण कधी कधी काय होतं की जर हे झालं नाही सक्सेसफुल तुम्ही काय करू, तर ते त्याच्यात त्यांनी विचार केलेला आहे. दुसरं म्हणजे भांडवल मिळवून देणं. त्या भांडवल मिळवून देण्यासाठी मग काहीतरी टॅक्स म्हणा ह्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. आणि नवीन कंपनी चालू केल्यानंतर तुम्हाला 3 वर्ष त्यांनी टॅक्स हे दिलेलं एक्झाम्पशन म्हणजे सवलत आहे की तुम्हाला टॅक्स नाही भरावा लागणार इन्कम टॅक्स. पण ह्याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे की इन्क्युबेशन. इन्क्युबेटर्स म्हणजे काय की तुम्हाला एक यंत्रणा तयार करून देण्यात येणार आहे आणि ती ऑलरेडी आपल्याकडे आहे काही कॉलेजेसमध्ये लाईक IIT किंवा अशा काही याच्यामध्ये आहे. पण ते अजून त्यांनी त्याला प्राधान्य देऊन की ते तुम्हाला कम्प्लीट तुम्हाला की तुमची कल्पना बाबा ही पुढच्या थराला नेण्यासारखी आहे का नाही ह्यापासनं तुम्हाला एक गायडन्स किंवा एक गुरु शिष्य परंपरा आपण जे म्हणतो तसं तुम्हाला जर त्याच्यामधनं जो गायडन्स दिला जाणार आहे की तुम्ही ते प्रॉडक्ट टू मार्केट कसं नेता येईल किंवा ही यंत्रणा तयार करण्याचं त्यांचं जे त्यांचा मानस दिसतो गव्हर्नमेंटचा किंवा शाळा कॉलेजेसमध्ये इनोव्हेशन तुम्हाला त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही अवॉर्ड डिक्लेअर करण्यात येणार आहेत. तर हे सगळं बघता मला वाटतं त्यांनी एक पूर्ण यंत्रणा त्यांनी दाखवून दिलेली याच्यामध्ये. फक्त तुम्हाला भांडवल दिलं पण तुम्हाला गायडन्स दिला नाही तर ते सक्सेसफुल होऊ शकतं का. तर त्यांनी पूर्ण एक 360 डिग्री आपण म्हणतो तसा विचार करून हे करण्यात आलेलं आहे. म्हणजे या इन्क्युबेटरचं थोडंसं विस्ताराने सांगायचं तर कदाचित तिथे फक्त आपली कल्पना घेऊन जाणं एवढंच अपेक्षित आहे. आता त्याच्यामध्ये काय की त्यांनी स्टार्टअप हा जे त्यांनी कॉन्सेप्ट घेतला थोडासा मी त्याच्यावर बोलते की त्याच्यामध्ये नवीन प्रॉडक्ट नवीन प्रोसेस आणि नवीन सर्व्हिस डिलिव्हरी म्हणता येईल. तर ह्याच्यामध्ये इनोव्हेशन हा असलंच पाहिजे त्याचं म्हणजे संशोधन हे महत्वाचं आहे. आणि मग तुम्ही जेव्हा स्टार्टअप म्हणजे आता कॉलेजेसमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जर आपण बघतो तर तिकडे तुम्हाला ती जागा देतात, तुम्हाला ते डेव्हलप करायला गायडन्स देतात, काही भांडवल सुरुवातीचं लागत असेल ते देतात. तर कल्पना नक्कीच पण तुम्ही कुठल्या तरी लेवलपर्यंत ती नेली पाहिजे की तुम्ही इम्प्लिमेंट कशी करणार आहात. नुसती आयडिया नाही तुमचं त्यांचं कसं तुम्ही अंमलात आणणार आहात. तर हे जर तुमच्याकडे तुम्ही प्लॅन तयार केलात तो प्लॅन तयार कसा करायचा ह्याचा पण तुम्हाला तिकडे गायडन्स देता जाऊ शकतो इन्क्युबेशन सेंटरमध्ये. तर तुम्ही म्हणा की एक शाळाच आहे ती उद्योजकांसाठी.
सर्वांगीण प्रगती होण्यासाठी. म्हणजे एखादी कल्पना उद्योगामध्ये परावर्तित कशी करायची तर ती त्या Exactly. इन्क्युबेटरमध्ये करणं शक्य होईल. Exactly. मग या योजनेत सहभागी होण्यासाठी काही किमान पात्रता आहे असं म्हणता येईल? मी मगाशी म्हटलं तसं महत्वाचं म्हणजे इनोव्हेशन, संशोधन. तर तुम्ही फक्त जे ऑलरेडी आहे तेच तुम्ही जर रिपीट करायला गेलात आणि सांगितलं की मी स्टार्टअप आहे तर ते तसं धरलं जाणार नाही. त्याच्यामध्ये इनोव्हेशन पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांनी म्हटलं की पहिली 5 वर्षच तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता तुमच्या बिझनेस चालू झाल्यापासून. आणि ते 25 करोड तुमचं अॅन्युअल इन्कम त्याच्यापेक्षा खाली असलं पाहिजे वगैरे, हे सगळ्या वेगळ्या गोष्टी. पण महत्वाचं म्हणजे संशोधन. मी परत त्याच गोष्टीवर येते की ते फार महत्वाचं आहे एलिजिबिलिटीसाठी. संशोधन हा मुद्दा आपल्या बोलण्यामध्ये परत परत येतोय. तर या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट अशी घडते की पेटंट ही जी जो आपल्याला असायला पाहिजे की आपलं ज्ञान त्यामध्ये संरक्षित असलं पाहिजे. तर यासाठी काही महत्वाचं त्याच्यात तरी नक्कीच. तर आता काय झालंय की आपल्याकडे काही तुम्ही नवीन घेतलं तर त्याचं कॉपी करणारे पटकन येऊ शकतात. तर तुम्हाला ते पेटंट प्रोटेक्शन किंवा त्या मोनोपोली प्रोटेक्शनची गरज असते. पण आता काय झालंय की पेटंट मिळवण्यासाठी भारतामध्ये 6-7 वर्ष लागतात. तर तेवढा तुम्हाला जर वेळ लागणार असेल तर संशोधन इतकं फास्ट तुम्ही घडतंय की तुम्हाला पेटंट मिळेपर्यंत ते पुढे गेलेलं असतं. तर लवकर तुम्हाला पेटंट कसं मिळवता येईल आणि त्यामुळे तुमची जी मोनोपोली आहे की ती तुम्हाला लवकरात लवकर कशी मिळवून देता येईल. आणि ऑफकोर्स त्याला रिलेटेड म्हणजे मग गायडन्स हे ते इन्क्युबेशन सेंटरमध्ये तुम्हाला मिळेल. पण ते फार महत्वाचे की लवकरात लवकर पेटंट मिळवणं. आणि तुम्हाला थोडेफार म्हणजे त्याच्यामध्ये फी मध्ये सवलत वगैरे ते सगळं त्याच्यात आलेलं आहे. पण महत्वाचं म्हणजे वेळेत पेटंट मिळवणं हे महत्वाचं. या सगळ्या योजनांमधून तयार झालेलं उत्पादन शेवटी विक्री आणि मार्केटिंग ज्याला म्हणतो आपण, त्यासाठी काही व्यवस्था आहे का? त्याच्यामध्ये त्यांनी असं एकतर तुम्हाला त्यांनी असं आपण फेस्टिवल ऑफ इंडिया कसं आपण आधी करायचो ते संस्कृती आपली भारताची जगभर देण्यासाठी. तर त्याच्यामध्ये अशी कॉन्सेप्ट आहे की ती मार्केट प्लेस सुद्धा तुम्हाला ते तयार करून देऊ शकतील. आणि आता काय झालंय की आता तुम्हाला मोठी प्रदर्शनं भरवण्याची वगैरे अशी पण गरज नाहीये. तसं बघितलं तर तुम्हाला एक नेटवर्किंग ऑपॉर्च्युनिटी जी तुम्हाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुद्धा मिळू शकते. तर ती त्यांनी तशी संकल्पना आहे की ते तुम्हाला मार्केट प्लेस मिळवून देतील. तर ती मला वाटतं सर्वात महत्वाची. ती कसं इम्प्लिमेंटेशन कसं होणार ही वेगळी बाब, पण त्याच्यासाठी त्यांनी नक्कीच विचार तरी केलेला आहे. म्हणजे ऑनलाईन विक्रीचं आताही आपण एका बातमीत बघितलं की बचत गटांची विक्री सुद्धा ऑनलाईन करावी असा जो एक उल्लेख होता. तर या दृष्टीने विचार महत्वाचा केलेला आहे. ही माहिती महत्वाचा मुद्दा असा आहे की शहरापर्यंत पोहोचणं सहज शक्य आहे, पण खेडोपाडी जे आहेत विद्यार्थी किंवा नवउद्योजक त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल? आता मला वाटतं की हे आपण डिजिटल इंडिया ह्याच्या अनुषंगाने जर बघितलं तर तुम्हाला आता गावागावांमध्ये इंटरनेटचा फायदा होणार आहे. आणि त्याच्या दृष्टीने मग ते त्याच्या दृष्टीने सहज माहिती ही मिळणं सर्वात महत्वाचं ठरणार आहे. ही माहिती जितकी सोपी करून लोकांपर्यंत पोहोचवता येईल की ज्याच्यामुळे त्यांना कळेल मी काय करायचंय. नाहीतर नुसतंच हे मोठ्या शब्दांमध्ये जर ती माहिती राहिली तर त्यांना कळणार नाही. तर त्या दृष्टीने जर ती माहिती मिळाली डिजिटल प्लॅटफॉर्म मधनं, गायडन्स लोकल लेवलवर मिळाला तर ह्या सगळ्या यंत्रणेचं मला वाटतं त्याच्यात यश ते महत्वाचं यश ठरणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला आणि त्याच्यावरून माझा पुढचा प्रश्न आहे की मग अजून आव्हानं आहेत का काही या एकूण योजनेपुढे? मला वाटतं आता जे त्यांनी सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे इम्प्लिमेंटेशन, ते अंमलात कसं आणणार हे पहिलं महत्वाचं आव्हान आहे. आणि अजून बाकीच्याही त्यांना अजून गोष्टी आणता येतील, त्या मला वाटतं पुढच्या स्टेपमध्ये त्या आणल्या जातील. पण ग्रासरूट लेवलवर नेणं हे सर्वात महत्वाचं आव्हान मला वाटतं असणार आहे याच्यामध्ये. सुरुवात तर चांगली झालेली आहे, स्टार्टअपमध्येच ती आली आहे आणि भविष्यात नक्कीच त्याची आपल्याला फळं दिसतील अशी आपण आशा करूया. आणि तुम्ही आज इथे आलात आणि या योजनेविषयी माहिती सांगितलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. साखरेचा देशांतर्गत साठा कमी झाल्याशिवाय साखरेला चांगला भाव मिळणार नाही, त्यामुळे साखर निर्यातीला मनापासून पाठिंबा दिला पाहिजे असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ इथं आज पवार यांच्या हस्ते माजी आमदार दिवंगत सारे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, त्यावेळी ते बोलत होते. जगात सर्वत्रच साखरेचं अधिक उत्पादन होत असल्यानं दरात चढउतार होत आहेत असं पवार यांनी सांगितलं. साखरेपासून अधिकाधिक उपउत्पादनं घेतली पाहिजेत, तसंच कमीत कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या ऊसाच्या जातीचा स्वीकार केला पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. केंद्र आणि राज्य सरकारनं साखर कारखानदारी संदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त केलं. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र आलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्याच नेवासा इथून एका हस्तलिखित पत्रातून हजारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्या निकटवर्तीयांनी पारनेर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. अण्णा हजारे यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन पोलीस यंत्रणा कार्यरत झाल्याचं तसंच अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ त्रिपाठी यांनी सांगितलं आहे. तर अशा धमक्या देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याची मागणी राळेगण सिद्धी इथल्या नागरिकांनी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव धुबे गावात राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधून 350 खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस समारंभ आज झाला. मुलांमध्ये नागपूर संघाला प्रथम तर बुलडाणा संघाला द्वितीय पारितोषिक मिळालं. मुलींमध्ये वर्धा जिल्ह्यानं प्रथम तर नागपूर संघानं द्वितीय पारितोषिक पटकावलं. आदेश घुबे, निकिता शेंद्र, विभा रेवतकर हे उत्कृष्ट खेळाडू ठरले. विजेत्या संघाची बंगळुरू इथं राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली आहे. तेराव्या मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य मॅरेथॉन स्पर्धेचं विजेतेपद भारतीय गटात पुरुषांमध्ये नितेंद्र सिंह रावतनं तर महिलांमध्ये सुधा सिंगनं पटकावलं. पुरुषांमध्ये गोपी टी दुसऱ्या तर श्वेताराम तिसऱ्या क्रमांकावर राहिले. महिलांमध्ये ललिता बाबरनं दुसरं तर ओपी जयशानं तिसरं स्थान मिळवलं. ये मेरा सेकंड मैराथन है। लास्ट ईयर में फर्स्ट बार पार्टिसिपेट किया टाइम में गोल्ड मेडल थी इधर में और नेशनल रिकॉर्ड भी ब्रेक किया था। अभी मैं थर्ड हो गया, बट मेरा मैराथन के लिए मेरा प्रिपरेशन नहीं था क्योंकि मैं अभी रियो ओलंपिक्स के लिए ओनली 4 और 5 मंथ 6 मंथ बाकी है, इसलिए मेरा पूरा प्रिपरेशन ट्रैक में था। ये एक मेरे लिए एक बहुत हेल्प होगा। हार्ड वर्क करने से कुछ भी हो सकता है। मेरा को भी ये नहीं हो रहा कि नहीं हो रहा है, मैं ये किया मेरे को ये नहीं हो रहा है। मतलब प्रैक्टिस करो, अच्छा मतलब फिटनेस रख सकता है, अच्छा है। क्योंकि आज के ज़माने में पूरा क्या है, फास्ट फूड का वजह से सबका बॉडी खराब हो जाता है। क्योंकि इसका वजह से सुबह शाम को एक डिसिप्लिन रखो, सुबह शाम उठना है, ये इतने भी करोगे तो अच्छा है। राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी या शर्यतीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय गटात पुरुषांमध्ये गिडिओन किपकेटरनं पहिलं, सेबोका दिलाबानं दुसरं तर मॅरियस किमुताईनं तिसरं स्थान पटकावलं. महिलांमध्ये शुको जेनेमोनं विजेतेपद पटकावलं तर बॉर्नेस कित्तूर दुसऱ्या आणि व्हॅलेंटिनी किपकेटर तिसऱ्या स्थानी राहिली. वरळी डेअरी इथून सुरू झालेल्या अर्धमॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात राज्यातल्या धावपटूंनी बाजी मारली असून मोनिका राऊतनं यात प्रथम येण्याचा मान मिळवला. मनीषा साळुंखे दुसऱ्या क्रमांकावर तर मोनिका आथरे तिसऱ्या क्रमांकावर राहिली. पुरुष गटात दीपक बापू कुमार अर्धमॅरेथॉनचा विजेता ठरला. त्याने 1 तास 6 मिनिट आणि 1 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत देशविदेशातले 40,000हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. अनेक मान्यवर आणि चित्रपटसृष्टीतील कलावंत तसंच युद्धात अपंगत्व आलेले 13 निवृत्त सैनिकसुद्धा या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते. युद्धात जायबंदी झालेल्यांसाठीच्या विशेष मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुण्यातल्या लष्करी रुग्णालयाच्या सेवेत असलेले तसंच सेवेतून निवृत्त झालेले 10 अपंग अधिकारीसुद्धा सहभागी झाले होते. आम्ही 15 वर्षापासून पाठीमागे आम्ही इथे येतोय, पार्टिसिपेट करतोय आणि प्रत्येक वर्षी आम्ही विन करतोय. आपण जरी असलं तर आपण नका समजू, चांगल्यापेक्षा तुम्ही काहीतरी बरेचसं काय करू शकता आणि आम्ही करून दाखवतोय. आम्ही दरवर्षी पळतो, एकदम म्हणजे एक वेगळाच उत्साह असतो दरवेळी पळायचा आणि या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो दरवर्षी. कारण पळताना मित्र सगळ्या तऱ्हेचे लोक असतात, लहान मोठे म्हातारे, तर त्या सगळ्यांना पळताना बघून प्रेरणा मिळते. वी आर फ्रॉम एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी. वी आर हिअर टू फाइट द कॅन्सर. आणि आता क्रिकेट. भारताविरुद्धच्या मालिकेत तिसरा एकदिवसीय सामना जिंकत 5 सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियानं 3-0नं जिंकली आहे. मेलबर्न इथं आज झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियानं ते 7 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. मॅक्सवेलनं सर्वाधिक 96 धावा केल्या. भारतातर्फे विराट कोहलीनं सर्वाधिक 117 धावा केल्या. कोहलीचं हे 24वे शतक असून 7,000 धावांचा टप्पा सर्वात जलद गतीनं गाठणारा तो फलंदाज ठरला.
आणि आता हवामान. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 29 आणि किमान 17. नागपूर 28 आणि 17. पुणे 28 आणि 10. औरंगाबाद 28 आणि 17. नाशिक 29 आणि 12. कोल्हापूर कमाल 28 किमान उपलब्ध नाही. रत्नागिरी 30 आणि 17. सोलापूर 32 आणि 18. आणि अमरावती कमाल तापमान 27 आणि किमान 16 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. शाश्वत शेती, सिंचन आणि पर्यावरण समृद्धीसाठी जलसंधारणाशिवाय पर्याय नाही, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आज देशभरात व्यापक मोहीम. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशीही साहित्य रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी. मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या भारतीय गटात सुधा सिंह आणि नितेंद्र सिंह रावत तर आंतरराष्ट्रीय गटात जेनेमो आणि किटकेटर यांची बाजी. अर्ध मॅरेथॉनवर मराठी मुलींचा ठसा. आणि मेलबर्न एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 3 गडी राखून विजय. भारतानं मालिकाही गमावली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.